नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सचिन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत भूगोलातील प्रकरण दुसरे, महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना। या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतील प्रमुख घटक असलेला नदी प्रणाली हा अभ्यास घटक आजच्या तासाला आपण पाहणार आहोत। मित्रांनो, नदी प्रणाली म्हणजे नेमकं काय? तर ज्या वेळेस पाऊस पडतो, या पावसाचं पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत असते। त्यानंतर ते पाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाले, ओहोळ, त्याचबरोबर ओढे याद्वारे येऊन नदीला मिळत असते आणि विविध त्या ठिकाणी लहान लहान ओढे छोट्या नद्यांना येऊन मिळाल्यानंतर या नद्या पुढे मोठ्या नद्यांना जाऊन मिळतात आणि अशा रीतीने एक नदीचे खोरे तयार होत असते। म्हणून नदी प्रणाली म्हणजे नदीला येऊन मिळणाऱ्या विविध प्रकारच्या उपनद्या, त्याचबरोबर ओढे, नाले, ओहोळ यांचा समावेश होत असतो। आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील नदी प्रणाली विषयी माहिती पाहणार आहोत। प्रामुख्याने महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे प्रमुख दोन उपभागामध्ये म्हणजेच विभागामध्ये त्या ठिकाणी विभाजन केलं जातं। पहिला प्रकार पडतो तो म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आणि दुसरा प्रमुख प्रकार पडतो तो म्हणजे महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या। सर्वप्रथम महाराष्ट्रातील वाहणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या म्हणजे नेमकं काय? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपण पाहतो आहे, या ठिकाणी उंचवट्याचा जो भाग दिसत आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वत आहे। या सह्याद्री पर्वतामुळे विशेषतः महाराष्ट्राचे दोन विभाग त्या ठिकाणी पडतात। पूर्वेकडील विभाग महाराष्ट्र पठार म्हणून ओळखला जातो, पश्चिमेकडील विभाग हा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो। तर या सह्याद्री पर्वतामुळे नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि महाराष्ट्र पठारावरून वाहत जाऊन पुढे तेलंगणा, कर्नाटक राज्यातून वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात। या पूर्व वाहिनी नद्या असे म्हटले जातं। यानंतर याच सह्याद्री पर्वतामुळे मोसमी पर्जन्य या ठिकाणी अडवले जाते। परिणामी महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम किनारपट्टीला, कोकण किनारपट्टीला सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत रांगेमध्ये पडतो आणि हे पडलेलं पावसाचं पाणी नद्याद्वारे विशेषतः पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत या नद्या जातात। या नद्यांच्या मार्गावरून त्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हटलेलं आहे। या पश्चिम वाहिनी नद्या अर्थातच अरबी समुद्राला जाऊन सर्वात शेवटी मिळतात। तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण या दोन नदी प्रणालीपैकी पूर्व वाहिनी नद्यांविषयी माहिती संक्षिप्तरित्या आज पाहणार आहोत। तर महाराष्ट्राच्या संपूर्ण नदी प्रणालीचा विचार केला असता पूर्व वाहिनी नद्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी प्रणाली, त्याचबरोबर भीमा नदी प्रणाली आणि कृष्णा नदी प्रणालीचा समावेश होतो। तत्पूर्वी आपल्याला माहीत असावं की महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्याला माहिती, त्या ठिकाणी महाराष्ट्राची उत्तर सीमा आणि मध्य प्रदेशाची बॉर्डर, या ठिकाणाहून नर्मदा नदी त्या ठिकाणी प्रवास करते। तिचं फारच अल्प क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर बघा, प्रामुख्याने त्या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला आढळून येणारी तापी नदी, ही तापी नदी देखील त्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्गक्रमण करते आणि शेवटी गुजरातमधून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते।
मग आपण ज्या मुख्य नद्या पाहणार आहोत महाराष्ट्रातील, त्या प्रमुख नद्या म्हणजे गोदावरी. बघा या ठिकाणी तुम्हाला गोदावरीचं पात्र दिसेल. त्यानंतर त्याच्या खालोखाल तुम्हाला भीमेचं पात्र असलेलं दिसेल आणि त्या खालोखाल तुम्हाला कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांचं पात्र असलेलं दिसेल. बघा या नद्यांची खोरी निर्माण होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा कोकण किनारपट्टीचा प्रदेश म्हणजेच सह्याद्री पर्वतरांग आणि या सह्याद्री पर्वतरांगाच्या काही उपशाखा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला विशेषतः वायव्येकडून आग्नेय दिशेने अशा पद्धतीने त्या पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे जी पसरलेली पर्वतरांग आहे, ज्याला आपण म्हणतो उपशाखा या सह्याद्री पर्वताची, ती म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. आणि या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे आपल्याला असं लक्षात येईल की पाण्याचं विभाजन झालेलं आहे. आणि या डोंगर रांगेच्या उत्तरेला आपल्याला तापी नदीचं खोरं पाहायला मिळतं. तर या डोंगर रांगेच्या दक्षिणेला आणि विशेषतः गोदावरी नदीचं खोरं आपल्याला निर्माण झालेलं पाहावयास मिळतं. त्यानंतर खालची आपण ज्यावेळेस सह्याद्री पर्वताची दुसरी रांग, ज्यावेळेस पर्वतीय रांग आपण पाहतो, ती आहे हरिश्चंद्रगड किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग महाराष्ट्राच्या मध्यातून जाताना विशेषतः पुणे असेल, नगर असेल आणि त्यानंतर मराठवाड्यातून ती पुढे जाताना आपल्याला पाहावयास मिळते. या मुख्यत्वे बालाघाट डोंगर रांगेमुळे देखील दोन जलप्रवाह त्या ठिकाणी विभागले गेलेले आहेत. या बालाघाट रांगेच्या उत्तरेकडे आपल्याला गोदावरी नदीचं खोरं निर्माण झालेलं दिसतं. तर या बालाघाट आणि त्याच्या दक्षिणेला असलेल्या प्रामुख्याने शंभू महादेव डोंगर रांग ही सर्वात दक्षिणेला असलेली उपरांग आहे सह्याद्री पर्वताची. तर याच शंभू महादेवाचे डोंगर आणि त्या ठिकाणची हरिश्चंद्र बालाघाट डोंगर या दरम्यान आपल्याला प्रामुख्याने भीमा नदीचं खोरं निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर आपण दक्षिणेला ज्यावेळेस येतो, या शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, यामधील या प्रमुख 3 नद्या आहेत. यापैकी बघा याचबरोबर आपण आता 1 बाय 1 माहिती प्रत्येक नदीची संक्षिप्तरित्या पाहू. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत गोदावरी नदी. बघा गोदावरी नदीला अगदी भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. भारतामध्ये बघा हा विस्तार जर आपण पाहिला, प्रामुख्याने मध्य भारतामध्ये महाराष्ट्र येतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मध्यभागी आपल्याला विशेषतः सातमाळा डोंगर रांग आणि बालाघाट डोंगर रांग याच्या दरम्यान हा विस्तीर्ण अशा पद्धतीचा त्या ठिकाणी गोदावरीचा खोऱ्याचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. या गोदावरी खोऱ्यामध्येच पुन्हा प्राणहिता नदी ज्याला आपण म्हणतो, या प्राणहिता नदीचे खोरे देखील या गोदावरी नदीमध्येच सामावलेले आहे किंवा तिचाच तो भाग आहे, कारण या नद्या देखील या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग किंवा क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. तर ते किती आहे? तर सर्वसाधारणपणे 49% क्षेत्र हे गोदावरी नदीचं खोऱ्याने व्यापलेलं आपल्याला दिसून येईल. आता या गोदावरी नदीचा उगम मुळात कुठं होतो? मग या गोदावरी नदीचा उगम प्रामुख्याने नाशिक जवळ त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे जे ठिकाण आहे, आपण माहिती आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख ठिकाण आहे. या त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी डोंगरामध्ये
या गोदावरी नदीचा उगम होतो आणि त्यानंतर ही गोदावरी नदी पुढे वाहत जाऊन प्रामुख्याने नाशिक नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, त्याचबरोबर पुढे जालना असेल किंवा परभणी असेल, हिंगोली असेल, या विविध जिल्ह्यातून प्रवास करत मार्गक्रमण करत पुढे ती तेलंगणा राज्यामध्ये जाते आणि तिथून पुढे ती त्या ठिकाणी आंध्र प्रदेशात जाते. बघा, या नदीला पुढे प्राणहिता किंवा तिच्या उपनद्या प्राणहिता नदीला येऊन मिळालेल्या आणि शेवटी प्राणहिता नदी ही आंध्र प्रदेशमध्ये या गोदावरी नदीला मिळताना आपल्याला दिसून येते. तर अशी ही गोदावरी नदी प्रामुख्याने महाराष्ट्राचा सर्वाधिक क्षेत्र व्यापताना आपल्याला पाहावयास मिळते. या नदी प्रणालीने बघा, या ठिकाणी मी क्षेत्र दिलेलं आहे. गोदावरीची एकूण जर लांबी पाहायची झाली तर किती व्यापलेले आहे बघा. तर भारतामध्ये या गोदावरी नदीचा विस्तार हा 1415 किलोमीटर इतका असलेला आपल्याला आढळून येतो. मात्र तरी देखील यापैकी फार कमी तसं पाहिलं तर 668 किलोमीटर इतकी लांबी ही गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या गोदावरी नदीने महाराष्ट्राचं एकूण भूभागापैकी किंवा नदी खोऱ्यांपैकी 1,53,779 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र, इतक्या विस्तीर्ण प्रमाणावर क्षेत्र म्हणजे 49% क्षेत्र हे या नदीने व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. मग या गोदावरीच्या नद्या कोणत्या आहेत? प्रामुख्याने उपनद्या आपण आता पाहणार आहोत. या गोदावरीला दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या तीरावरून दारणा, प्रवरा, मुळा, बोर अशा पद्धतीच्या उपनद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात. तर याच नदीला अजूनही काही महत्त्वाच्या नद्या प्रामुख्याने सिंदफणा, बिंदुसरा, पुंडलिका या देखील आपल्याला नद्या प्रामुख्याने दक्षिणेकडून त्या गोदावरी नदीला जाऊन मिळताना आपल्याला पाहावयास मिळतात. याचबरोबर काही उपनद्या या गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजेच उजव्या बाजूने येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या नद्यामध्ये प्रामुख्याने कादवा, त्यानंतर शिवना आणि खाम या उपनद्यांचा समावेश होतो. मित्रांनो, या गोदावरी नदी खोरं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खोरं आहे. परिणामी आपण या नदी खोऱ्याचे वेगवेगळे उपविभाग पाडले आहेत किंवा वेगवेगळे उपविभाग त्याच्यामध्ये नदी खोऱ्याचे, मुख्य नदी खोऱ्याचे पडतात. मग कोणते उपविभाग पडतात? तर नदीच्या उगमाजवळ प्रामुख्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या भागामध्ये ज्यावेळेस ही गोदावरी नदी वाहते तेव्हा त्या गोदावरीचे मुख्य खोरे असं आपण म्हणतो. त्यानंतर गोदावरी पूर्णा खोरे आपल्याला पाहावयास मिळते. आपल्याला माहिती या ठिकाणी पूर्णा नदीचा त्या ठिकाणी उगम हा अजिंठा डोंगरामध्ये होतो. त्यानंतर मांजरा नदी खोरे, ज्या ठिकाणी की मांजरा नदी या ठिकाणी गोदावरीला येऊन मिळते त्या ठिकाणी मांजरा नदी खोरे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने या मांजरा नदीचा उगम देखील बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पैनगंगा नदीचं खोरं, पैनगंगा नदीच्या खोऱ्याच्या बाबतीतही आपल्याला असं लक्षात येईल की ही पैनगंगा नदी ही प्रामुख्याने अजिंठा डोंगर रांगामध्ये उगम पावताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर वैनगंगा नदीचं खोरं ज्या ठिकाणी की या ठिकाणी आपण पाहतोय की ही वैनगंगा नदी आहे. विशेषतः गडचिरोली म्हणजेच आपला त्या ठिकाणी छत्तीसगड आणि महाराष्ट्र या बॉर्डरवरून ती प्रवास करताना आपल्याला दिसून येते. उत्तरेकडून विशेषतः या ज्या नद्या आहेत वैनगंगा आणि पैनगंगा या प्रामुख्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या ठिकाणी वाहतात. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची म्हणजे वर्धा एक नदी आहे. वर्धा नदी देखील त्या ठिकाणी विशेषतः वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते आणि या ठिकाणी पुढे आल्यानंतर
म्हणजेच प्रामुख्याने वर्धा नदी आणि त्या ठिकाणची असणारी म्हणजे पैनगंगा नदी या ज्या वेळेस एकत्र येतात, म्हणजे पैनगंगा ही वैनगंगेची उपनदी आहे, तर या वैनगंगा आणि वर्धा या नद्या ज्यावेळेस एकत्र येतात तिथून पुढे या नदीला आपण प्राणहिता नदी म्हणून ओळखतो आणि या हीच प्राणहिता नदी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळताना आपल्याला दिसून येते. म्हणून ही सर्व वेगवेगळी खोरी आपल्याला निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळतात. आता यानंतर आपण दुसरी महत्त्वाची नदी प्रणाली पाहणार आहोत, ती म्हणजे भीमा नदी प्रणाली. बघा मित्रांनो, तसे पाहता गोदावरी नंतर कृष्णा नदी ही भारतातील विशेषतः दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात भीमा नदीला देखील तेवढंच महत्त्व आहे, कारण कृष्णेपेक्षा भीमेचा त्या ठिकाणी असणारं क्षेत्र किंवा भीमेचं असणारं खोरं हे अधिक मोठं आणि विस्तीर्ण आहे. मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्ही नद्या या महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहेत. मात्र भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदीच आहे. मात्र तरी देखील क्षेत्र अधिक व्यापक असल्यामुळे आपण भीमा नदीचा समावेश देखील या ठिकाणी भीमा खोऱ्यामध्ये केलेला आहे किंवा प्रमुख नदी प्रणालीमध्ये आपण महाराष्ट्राच्या बाबतीत केलेला आहे. मग या भीमा नदीची लांबी जर आपण पाहायची झाली तर आपल्याला असं लक्षात येईल मित्रांनो की आपल्याला भारतामध्ये जर भीमेची लांबी पाहिली संपूर्ण भारताच्या बाबतीत किंवा एकूण भीमा नदीची लांबी तर 861 किलोमीटर इतकी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र त्यापैकी अवघी 451 किलोमीटर लांबी ही फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे मित्रांनो. त्यानंतर भीमा नदी ही कृष्णा नदीला त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाऊन मिळते, त्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे कर्नाटकमधून तेलंगणा असेल, आंध्र असेल, या आंध्र प्रदेशमधून ती पुन्हा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळताना आपल्याला दिसून येते. तर अशा या भीमा नदीने 64,184 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आपल्याला पाहावयास मिळेल. आता बघा, या भीमा नदीच्या बाबतीतही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर या भीमा नदीचा उगम प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जुन्नरच्या जवळ विशेषतः भीमाशंकर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आणि या भीमेचा प्रवाह त्यानंतर प्रामुख्याने पुणे जिल्हा असेल, नगर असेल आणि तिथून पुढे तुम्हाला असं लक्षात येईल की काही साताऱ्याचा काही भाग असेल किंवा सांगली असेल, या भागातून वाहत जाऊन ती कृष्णेला मिळताना आपल्याला दिसून येते. तर भीमेच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर काही प्रमुख उपनद्या भीमा नदीला येऊन मिळतात. मग या नद्या कोणत्या आहेत? विशेषतः उत्तरेकडून या नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये घोड नदी आहे. घोड नदी बघा मित्रांनो, या भीमा नदीच्या उत्तरेला साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर या घोड नदीचा उगम होतो. त्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची नदी त्या ठिकाणी दिसून येते ती म्हणजे कुकडी नदी. त्यानंतर आपल्याला सीना नदी त्या ठिकाणी या भीमा नदीची उपनदी असलेली दिसून येते. या सीनेचा त्या ठिकाणी उगम देखील आपल्या नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जेऊर या गावाजवळ विशेषतः बालाघाट रेंजेसमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, याचबरोबर ही जी काही भीमा त्या ठिकाणी वाहते, या भीमेला दक्षिणेकडून देखील म्हणजे तिच्या डाव्या बाजूने देखील बऱ्याचशा नद्या जाऊन मिळतात.
म्हणजेच आपल्याला जर पाहायचं झालं तर डाव्या म्हटलो, परंतु उजव्या बाजूने. मित्रांनो, उजव्या बाजूने त्या नदीच्या जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? मग याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की मुळा नदी, मुळा मोठा नदी आहे. त्यानंतर इंद्रायणी त्या ठिकाणी नदी आहे, इंद्रायणी नदी असेल. त्याचबरोबर भामा नदी आहे. आपण जसजसं दक्षिणेकडे येऊ तसतसं आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नीरा नदी आहे, मान नदी आहे. या काही या प्रमुख उपनद्या या भीमा नदीच्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतील. बघा, यापैकी आपल्याला असं लक्षात येईल की भीमा नदी जनरली आपण ज्यावेळेस पाहतो, ही भीमा नदी ज्यावेळेस महाराष्ट्रातून प्रवास करते, पंढरपूरजवळ तिला आपण चंद्रभागा म्हटलेलं आहे ॲक्च्युली, किंवा प्रामुख्याने ती भीमा नदीच आहे, परंतु आपण त्या ठिकाणी चंद्रभागा म्हणतो. का? कारण त्या ठिकाणी चंद्राकृती आकाराने ती प्रवास करते किंवा मार्गक्रमण करते आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याला चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही चंद्रभागा नदी देखील महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची जलप्रणाली आपल्याला असलेली दिसून येईल. मग प्रामुख्याने ही कोणत्या जिल्ह्यातून प्रवास करते? मग विशेषतः तिच्या बाबतीत जर काही जिल्हे पाहायचे झाले तर पुणे जिल्हा असेल, त्यानंतर सातारा जिल्हा असेल, त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल, याच बरोबर उस्मानाबाद असेल आणि नगर जिल्हा, या सर्वच जिल्ह्यातून ही प्रवास करत पुढे त्या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळताना आपल्याला दिसून येते. यानंतर आपण तिसरी महत्त्वाची नदी पाहणार आहोत, ती म्हणजे कृष्णा नदी प्रणाली. कृष्णा नदीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कृष्णा नदीला देखील आपण आत्ताच म्हटलं की दक्षिणेतील सर्वात दक्षिणेकडची सर्वाधिक लांब असलेली ही नदी आणि प्रमुख नदी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कृष्णा नदीचा उगम काही वैशिष्ट्य पाहायची झाली तर कृष्णा नदीचा उगम हा विशेषतः महाबळेश्वरला होताना आपल्याला दिसून येतो. या महाबळेश्वरला प्रमुख त्या ठिकाणी असणाऱ्या 5 नद्यांचा त्या ठिकाणी उगम होतो. मग या नद्या कोणत्या आहेत? तर प्रामुख्याने या नद्यामध्ये कृष्णा, कोयना असेल, कृष्णा असेल, त्याचबरोबर आपल्याला गायत्री, सावित्री आणि वेण्णा या नद्यांचा उगम देखील याच ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. आणि या नद्या या एका ठिकाणी उगम जरी पावत असल्या तरी पुन्हा आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी या प्रमुख उपनद्या देखील समजल्या जातात आणि पुन्हा त्या ठिकाणी कराडजवळ यामधील कोयना नदी कराडजवळ येऊन या कृष्णा नदीला मिळते. आणि ज्यावेळेस या 2 नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणच्या संगमाला म्हणजे आपण प्रीतिसंगम असं म्हणून ओळखलं जातं. या संगमाला प्रीतिसंगम म्हणून नामकरण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर याच नदीच्या प्रामुख्याने कृष्णा नदीच्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये अधिक नद्या त्या ठिकाणी नसल्या तरी कोल्हापूरमधील असलेली पंचगंगा नदी ही देखील या कृष्णेची अत्यंत महत्त्वाची उपनदी आहे. अदरवाईज इतर उपनद्या मोठ्या ज्या आहेत त्या या कृष्णा नदीला उत्तरेकडून येऊन मिळताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने ही कृष्णा नदी एक महत्त्वाची नदी महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मित्रांनो, या कृष्णा नदीची जर एकूण भारतातील लांबी पाहिली तर ती 1220 किलोमीटर असलेली दिसून येते. त्यापैकी महाराष्ट्रात फक्त ती 282 किलोमीटर एवढ्याच लांबीतून प्रवास किंवा मार्गक्रमण करताना आपल्याला पाहावयास मिळते. या कृष्णा नदी खोऱ्याने भारताच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रातील फक्त 28,700 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र हे या नदीने व्यापलेलं आहे. तर अशा पद्धतीने
आज आपण काय काय पाहिलं मित्रांनो, तर प्रामुख्याने महाराष्ट्रातील नदी प्रणालीमध्ये महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या, या पूर्ववाहिनी नद्यामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या प्रमुख उत्तरेकडे असणारी गोदावरी नदी, त्यानंतर महाराष्ट्राच्या मध्यभागी असणारी भीमा नदी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारी कृष्णा नदी, या 3 नद्या त्याचबरोबर त्यांच्या उपनद्यांची संक्षिप्त माहिती आज या ठिकाणी पाहिली. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद मित्रांनो.